नमस्ते प्रेक्षकांनो. राशीच्या माध्यमातून अत्यंत आवडता विषय आई हा मी घेऊन येते आणि वाट पाहणारं दार अशी एक संकलित कविता माझ्या आवडत्या ठोले मॅडम यांनी मला पाठवलेली आहे. ऐकूयात तर मग. वाट पाहणारं दार. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. खरंच सांगतो, त्या दाराचं नाव आई असतं. उबदार विसावानं ते एकमेव स्थान असतं. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. वाट पाहणाऱ्या दाराला आस्थेचं महिरपी तोरण असतं. वाट पाहणाऱ्या या दाराला आस्थेचं महिरपी तोरण असतं. घराच्या आदरातिथ्याचं ते एक परिमाण असतं. नीतिमत्तेच्या उंबरठ्या आड. नीतिमत्तेच्या उंबरठ्या आड मर्यादेचं त्याला भान असतं. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. दारिद्र्याच्या दशावतारात. दारिद्र्याच्या दशावतारात हे दार कधीच मोडत नसतं. कोत्या विचारांच्या वाळवीनं ते कधीच सडत नसतं. ऐश्वर्याच्या उन्मादात ते कधी फुगत नसतं. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. सुना नातवंडांच्या आगमनाला ते तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं. सुना नातवंडांच्या आगमनाला ते तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं. लेकीची पाठवणी करताना अश्रूंना वाट करून देतं. व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना ते जरबेनी ताळ्यावर आणतं. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. मित्रांनो, उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा. मित्रांनो, उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा. उपहासाची करवत या दारावर कधीही चालवू नका. मानापानाचे छिन्नी हातोडे या दारावर कधीही मारू नका. स्वार्थी अपेक्षांचे खिळे या दारावर कधी ठोकू नका. घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला कधीच मोडकळीस आणू नका. घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला कधीच मोडकळीस आणू नका. नमस्ते राशी.